नमस्कार शेतकरी मित्रांनो, काय तुम्ही पण टोमॅटोची शेती करताय का? कारण आत्ताचे बदलते वातावरण हे शेतकऱ्यांसाठी समस्या निर्माण करत आहे. परंतु या समस्या प्रिसिजन फार्मिंगच्या मदतीने दूर करता येतात. पाणी व खत नियोजन व्यवस्थित न केल्यामुळे विल्डसारख्या रोगांना आणि शोषण करणाऱ्या थ्रिप्स, ॲफिड्स व व्हाईट फ्लायसारखी किडींना झाडे बळी पडतात. पिकाच्या क्वालिटी व उत्पन्नात घट होते. या समस्यांना दूर करण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी फायलो डिव्हाइस बसवले आहे. अशाच काही शेतकऱ्यांचे आपण 2 शब्द ऐकूयात. खडक सुकेने येथील अंकित फुगाट म्हणतात, मी फायलोचे नेरो युनिट बसवलेले आहे. तर मला याचा आज भरपूर फायदा झालेला आहे. तुम्ही सेटिंग बघू शकता, साईज बघू शकता. जेव्हा हे नेरो मला पाणी दाखवेल तेव्हाच मी पाणी देतोय आणि पाण्याची बचत पण खूप झालेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जवळजवळ 30-35% पाण्याची बचत झालेली आहे. आणि त्याच्यामुळे सेटिंगला एकही हात न मारता फक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन याच्यावरतीच एवढी सेटिंग झालेली आहे. असा मला याचा खूप फायदा झालेला आहे. तसेच चेतन पालखेडे ज्यांना कमी पाण्यात चांगली सेटिंग मिळाली. नेरो बसवल्यापासून मी जे माझं 3 ते 4 दिवसाचं इरिगेशन कॅन्सल होऊन जे 8 दिवसांवर गेलं. जसे जसे सेन्सर दाखवायचं काट्याचं आपण 12-13 वर जे केलेलं होतं, तर त्यानुसार मी पाणी, खत नियोजन या सगळ्या गोष्टी प्रॉपर केल्यानंतर हा जो परिणाम जो दिसला, जी सेटिंग जास्त आहे, रोगराई कमी आहे, फुगिनेस आणि फळाला चकाकी वगैरे सगळं व्यवस्थित आहे. निफाड येथील गणेश पवार म्हणतात, त्यांचा खताचा खर्च निम्मा झालाय. तुम्ही मला वाटतं नेरो बसवल्यानंतर पाण्याचं अंतर किती अंतरानं पाणी आलं तुमचं सर्वसाधारण? पहिले मी 4-3 दिवशी द्यायचो किलो माग, दरवर्षी द्यायचो. आता या वर्षी आम्ही बसवल्यापासून तर 8व्या दिवशी 9व्या दिवशी पाणी देतो. मग तुमच्या या जमिनीनुसार जमिनीला पाणी 8व्या-9व्या दिवशी आलं म्हणजे तुमचा खर्च म्हणजे पहिला हप्त्यातून किती वेळा खत द्यायची? 2दा खत द्यायचो. बरोबर. आता एकदाच देतो. आता हप्त्यातून एकदाच द्यायला म्हणजे तुमचा खताचा खर्च सर्वसाधारण निम्म्यावरती आहे. बरं, सेटिंग भरपूर झाली, हाईट कमी झाली. दरवर्षीची तांबाची हाईट करायची, ती हाईट कमी करून राहिली. आणि फुलगती आणि फळामध्ये जास्त रूपांतर झाले नाही यावर्षी. सुदर्शन आवारे यांचे टोमॅटोमधील फूल गळणे सुद्धा कमी झाले. नेरो टाकल्यामुळे टोमॅटोचा वापसा व्यवस्थित झाला, फुटवाही व्यवस्थित केला टोमॅटोने आणि जे फुलगळ संख्या आहे आपण जी म्हणतो ती सुद्धा कमी प्रमाणात झाली. आणि आता आर्यमान व्हरायटीची साईज साधारण सर्व शेतकऱ्यांना माहिती कमीच असते. तर आर्यमान व्हरायटीला मला खूप फायदा झाला त्याचा. म्हणजे जे 2 नंबर माल निघायचा ना, तो कमी प्रमाणात निघाला. तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत 8000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी फायलो डिव्हाइस इन्स्टॉल केलंय. तर चला मग स्मार्ट शेतीच्या मदतीने चांगले उत्पन्न घेऊया.